मीडिया या कंपनीनं मुंडव्यात जो जमिनीचा गैरव्यवहार केलेला आहे तो फक्त एकच नाही तर असाच प्रकार बोपोर्डी या ठिकाणी देखील करण्यात आलेला आहे आणि त्या प्रकरणी देखील या कंपनीतील काही लोकांवर गुन्हा दाखल आहे। यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, या कंपनीची अशी हिस्ट्री अजून आहे? काल जो गुन्हा दाखल झाला बावधनला तो मुंडव्याच्या 40 एकर जागेसंदर्भात झाला। त्या जागेसंदर्भात अनेक गैरव्यवहार पुढे आलेत। त्याच्यामध्ये मीडियाचे पार्टनर दिग्विजय पाटील यांचं नाव आहे, शिवाय त्यांची दुसरी एक महिला आहे शीतल तेजवानी त्यांचं नाव आहे आणि इकडे मुंडव्याला जो गुन्हा झाला आहे बोपोडीला तर बोपोडीलाही हे तिघेच आहेत। आणि मीडियाचं मेजर पार्टनर कोण आहे तर अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार। आता या कंपनीचे 2 ठिकाणी 2 दिवसामध्ये गुन्हे दाखल होतात, तेच माणसं गुन्हे करतात, त्याच प्रकारचे गुन्हे करतात। तिकडं सब रजिस्ट्रारला सस्पेंड होतो, इकडं तहसीलदारचा सस्पेंड होतो। याचा अर्थ हे काही या 2 प्रकरणापुरतं घडलं आहे अशा भ्रमामध्ये राहण्यामध्ये अर्थ नाही आहे। असे अनेक प्रकार घडले असतील आणि या दोन्ही प्रकारावरून दिसतं की त्यांना प्रशासनातून सहकार्य मिळालं आहे। गुन्हे पूर्ण झालेत, तिकडं खरेदी खत झालं आहे, इकडं जमिनीवर नाव आलं आहे आणि असं असतानाही केवळ या 2 गुन्ह्याचाच तपास झाला तर ते विचित्र ठरेल। या प्रकारचे आणखी अनेक गुन्हे झाले असण्याची शक्यता आहे, त्याची चौकशी आता सगळ्यांनी केली पाहिजे। कारण झालं आहे असं की याच्यामध्ये आता जे काल गुन्हा झाला या बावधनला त्याच्यामध्ये त्यांनी फक्त स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा घेतला, ते बाकीचे मुद्दे म्हणे आमचे नाहीत। परंतु याच्यामध्ये एक गुन्हा होतो त्यावेळेला अनेक यंत्रणा, अनेक विभाग, अनेक लोक इन्व्हॉल्व असतात, त्यांच्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। इथं काय होते बावधनचा गुन्हा माझ्या मते खूपच कमकुवत आहे, कारण त्याच्यामध्ये एवढंच तपास झाला तर पुढचं काहीच उघडकीला येणार नाही। त्यामुळे कशा पद्धतीने जमीन हडपण्याचा कट रचला गेला, कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स तयार केले गेले, कशा पद्धतीने नियम डावलून दस्तासाठीचे डॉक्युमेंट आणले गेले आणि काहीही नसताना दस्त मंजूर झाला, तसंच इकडं जमिनीवरून नावसुद्धा बोपोडीला चढलं आहे। हा गुन्हेगारी प्रकार आहे आणि ज्यांनी गुन्हे केलेत त्यांनी एवढे 2च गुन्हे केलेत असं समजून चालायचं कारण नाही। संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की या कंपनी आणि हे 3 याचे जे आरोपी आहेत त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे। सर, बोपोर्डीचा जो तुम्ही प्रकार सांगताय तो नक्की किती जागेचा आहे, कुठली जागा आहे, कुणाच्या मालकीची ही जागा होती? अर्थात मीडिया कंपनीने ही जागा घेतली होती? मीडिया म्हणजे शीतल तेजवानीने त्याचे पॉवर ऑफ अटर्नी घेतल्या आणि मीडिया कंपनी आणि त्यांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांच्या नावावरती जमीन झाली। म्हणजे त्यांनी ज्या लोकांचं कुलमुखत्यारपत्र घेतलं होतं त्यांच्या नावावर ही शासकीय डेअरीची जागा आहे, महाराष्ट्र शासनाची जागा आहे। साधारणपणे 4.5 ते 5 एकर जागा आहे असं म्हटलं जातं आहे। त्याच्यामुळे हा मोठा गुन्हा आहे आणि ती जागा किती मोक्याची आहे तर आपल्या बॉम्बे पुणे हायवेवर म्हणजे शिवाजीनगरला त्या हायवेवरची ही जागा आहे। म्हणजे शहराच्या एकदम मध्यवर्ती प्राईम लोकेशनवर दोन्ही व्यवहार हे प्राईम लोकेशनचे आहेत, त्याच्यामुळेच याची बारकाईनं यामध्ये जर आपण बघितलं तर मीडिया कंपनीचे 99% शेअर्स हे पार्थ पवारांच्या नावाने आहेत, पण आतापर्यंत त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल होताना दिसत नाही। हेच तर मी सांगतोय, त्याच्यामध्ये हे जे कट टाकतात त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या वगळल्या जातात जाणीवपूर्वक FIR करताना किंवा तक्रार दाखल करताना, ते होता कामा नये। हे काही ह्या पुढे दिसणारे चेहरे आहेत, याच्यामागे आणखी बरंच काही काही असण्याची शक्यता आहे। त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर हे लोकांना कळलं पाहिजे। आतल्यात गुन्हे दाखल करून काहीतरी चौकशा करून त्याचा उपयोग नाही, नाहीतर मग अशा जमिनी हडप होत राहतील। जे आपल्याला उजेडात लक्षात आलं तेवढ्यावर आपण बोलत राहू आणि बाकीच्या जमिनी निघून जातील। सर, सत्ताधारीच अशा पद्धतीने सरकारी जमीन कुठेतरी डल्ला मारतायत, कारण आपण जैन हॉस्टेल बी बघितलं तसाच काहीसा प्रकार घडला। पुन्हा एकदा म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच या सगळ्या व्यवहारामध्ये दिसतोय आणि गुन्हा देखील दाखल होत नाही त्यांच्यावर असं। तेच मला म्हणायचं की आत्तापर्यंत जे मोठे गुन्हे झाले जमिनी संदर्भातले किंवा इतर, ठीक आहे त्याच्यात काही अंशी विरोधकही सामील असतात, परंतु मेजर गुन्हे हे सत्ताधाऱ्यांनीच केलेले आहेत, कारण त्यांच्याकडे अधिकार असतो, त्यांना ते कसं लपवायचं याचे माहिती असतं, त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांचेच झालेत। त्यामुळेच अशा प्रकरणामध्ये चौकशी लवकर होत नाही। पण आता काही अधिकाऱ्यांवर आपण बघितलं गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। प्यादे आहेत अधिकाऱ्यांचं, म्हणजे त्याच्यामध्ये जो बोपोडीला गुन्हा झाला आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे आणि मुंडव्याच्याही गुन्ह्यामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं असतानाही संबंधितांनी ते केलं,
आणि त्यानंतर उघडकीला येईपर्यंत संबंधित जे वरचे होते त्यांनी काही केलं नाही. ते परत गुन्हा उघडकीला झाल्यावर त्या संबंधितांवर कारवाई करण्यात आली. म्हणजे अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठांना माहिती नसतं या प्रमाणात कोणी राहू नये. फक्त उघडकीला आल्यानंतर आम्हाला माहितीच नव्हतं असा कांगावा केला जातो. एवढे खालच्या अधिकाऱ्यांना त्यांचा बळी दिला जातो. पहिले होत नाही त्यांचं, वरिष्ठांना सांगितल्याशिवाय असं काहीतरी गुन्हा करण्याचं खालच्यांचं धाडस होत नाही. नोकरी जायचा संभव असतो, सस्पेंड होतात, बदनाम होतात. म्हणजे हे सगळे मिलीजुली सरकार मिलीजुली आहे. त्याच्यामुळंच यांची सर्वकष आणि फक्त तुकड्या तुकड्यामध्ये चौकशी नको, सगळ्या यांनी जे काही काही गुन्हे केलेत ना त्याची चौकशी झाली पाहिजे सगळ्या यंत्रणांनी. इथं आता हे म्हणतील स्टॅम्पचा गुन्हा झाला ना, आता राजकारणी म्हणतील गुन्हा दाखल झाला आहे तर पुढे कायदा त्याची काळजी घेईल. सर मला विचारायचं आहे, ज्या पद्धतीने हे सगळे आता गुन्हे दाखल होत आहेत, कारवाई होतीये, मुख्यमंत्र्यांनी SIT नेमून तपास करा असं देखील सांगितलेलं आहे, परंतु पार्थ पवारांचं नाव सातत्याने समोर येतं आहे. आता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेटीसाठी देखील गेलेत मुख्यमंत्र्यांच्या, पण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही. व्हायला हवं तुम्हाला असं वाटतं सर? 100% झाला पाहिजे. कारण जर एखादं घर माझं आहे, एखाद्या घरामध्ये समजा गांजा सापडला तर काय फक्त ज्याच्या हातात गांजा सापडला त्याला पकडत नाहीत, तर सगळ्या घराला, त्या प्रिमायसेसच्या मालकाला, सगळ्याला दोषी धरलं जातं. म्हणजे ते जागे काय संरक्षण दिलं अमुक तमुक काय असेल ते. त्यामुळे या गुन्ह्यातही जे जे या कंपनीशी संबंधित आहे त्यांच्यावर, त्या कंपनीमध्ये ठराव झाला आहे की ही जागा आपल्याला घ्यायची आहे, त्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे. त्याच्यामुळं ते ह्या गुन्ह्याची पार्टी आहेत. परंतु हे राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, तर तो झाला पाहिजे. अर्थातच जसं सर सांगतायत की अमिडिया कंपनीने हा मुंडव्यातला एकच 40 एकराचा जो भूखंड आहे तो कुठंतरी ताबा आणि गैरव्यवहार हा जो समोर आला ते तो एकच व्यवहार नाही आहे. बोपोडीत देखील दूध डेअरीची जागा होती सरकारी, तो देखील जवळपास 5 एकराचा भूखंड आहे, तो त्याच्यावर देखील अशाच पद्धतीने ताबा मिळाला आहे, त्याच्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. परंतु पार्थ पवार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. अर्थात जर ते या कंपनीचे मालक आहेत, भागीदार आहेत, तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवं अशा पद्धतीने ते या ठिकाणी व्यक्त होत आहेत. तर आणखीन चौकशी व्हायला हवी. या कंपनीने अजून कुठले असे भूखंड घेतलेत का, सरकारी असतील इतर असतील, त्याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.